नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा अतिशय छान असा प्रश्न विचारला 2023 मध्ये. आणि प्रश्न होता, an organic compound A on reaction with PCl3 gives an alkyl chloride having formula C3S7Cl. C3S7Cl म्हणजे N प्रोपील क्लोराइड. सो तुमचा ऑर्गॅनिक कंपाऊंड A आहे, ज्याची रिएक्शन PCl3 सोबत झाल्यानंतर तुम्हाला N प्रोपील क्लोराइड मिळणार आहे आणि तुम्हाला A काय आहे हे विचारलेलं आहे. सो माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ही रिएक्शन आठवते का? हॅलो अल्केन आणि हॅलोरिन्स मध्ये शिकलेली. ए तुमचा काय असू शकतो बाळांनो? जर एन प्रोपील क्लोराइड पाहिजे असेल तर तुम्हाला या ठिकाणी एन प्रोपील अल्कोहोल वापरावं लागणार, राईट? आणि त्याची रिएक्शन जर तुम्ही PCl3 सोबत केली किंवा PCl5 सोबत केली या फिर आपने भैया रिएक्शन की SOCl2 के साथ, तो इन सभी केसेस में आपको एन प्रोपील क्लोराइड मिलेगा. सो या ठिकाणी बघा, एन प्रोपील अल्कोहोल ची रिएक्शन PCl3 सोबत झाल्यानंतर तुम्हाला हे प्रॉडक्ट मिळणार आहे. यात तुम्हाला काहीही शंका नसायला हवी. म्हणजेच तुमचा ए हा असू शकतो एन प्रोपील अल्कोहोल. चला समोर काय दिलेलं आहे वाचूया. ए ऑन ऑक्सिडेशन विथ PCC. PCC काय आहे? PCC म्हणजे पिरिडिनियम क्लोरोक्रोमेट, जो की तुमचा माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आणि ज्या वेळेस अल्कोहोलचं ऑक्सिडेशन होणार तर लक्षात ठेवा तुम्हाला अल्डिहाइड मिळणार. व्हेनेवर 1 डिग्री अल्कोहोल इज ऑक्सिडाइज बाय माइल्ड ऑक्सिडायझिंग एजंट, यहाँ पे देखो PCC आपण वापरतोय आणि हे तुमचं 1 डिग्री अल्कोहोल आहे. याचं ऑक्सिडेशन झाल्यानंतर बाळांनो CH2OH जाणार आणि त्याऐवजी येणार आहे CHO, म्हणजेच तुम्हाला मिळणार आहे प्रोपॅनल फ्रॉम एन प्रोपील अल्कोहोल. आणि याचा फॉर्म्युला तुम्ही बघा, C3H6O इथे दिलेलं आहे. फॉर्म्स एन अल्डिहाइड हॅविंग द फॉर्म्युला C3H6O. So 101% your A is N-propyl alcohol. या फिर नेम इसका क्या रहेगा? प्रोपॅनॉल. कुठं दिसतंय तुम्हाला? ऑप्शन बी मध्ये. बघितलं, थोडंसं ट्विस्ट या क्वेश्चन मध्ये आहे. ऍक्च्युली खरं तर फार जास्त सिंपल आहे आणि आय होप सो की अभ्यास करणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना याचं उत्तर माहित असणार. सो अशाच पद्धतीच्या जबरदस्त व्हिडिओसाठी, साठी आणि सुबडीसाठी लगेच आम्हाला फॉलो करा आणि आमच्या युट्यूब चॅनल क्रॅक वर्ड्स केमिस्ट्रीला सबस्क्राईब करा.